माई मुबारक माई हो मुबारक माई हो मुबारक माई. बघा तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, वाडा वया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आलं बघ पुन्हा नाम, काय पुन्हा नाम आलं. आणि बघा अगदी अगदी थोडस 5 मिनिटं घेणार आहे, फक्त जास्त वेळ घेणार नाही, कारण की लहान लहान बालक आहेत ना, म्हणजे थोडस त्यांचं थोडी विसंगती होती बघा. आणि बघा वाडा वया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. नामानी बघा नामचं उलट करायचं बघा, नामानी मना परिणाम होतो बघा. जेने माझ्या मना बोधक केला अनंत जन्मीचे विसर दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. काकडे मध्ये सांगितले बघा. किंवा जीवेतीन गोड अक्षरांचा रस अमृत जयास फिके पडे. बघा 2-3 प्रमाणात असं. आणि प्रत्येक गोष्ट बघा मग अंतकरण त्यो ज्या टायमाला मनावर परिणाम होईल ना मनावर. आणि बघा मनाचं बी असं आहे बघा महाराज, 4 चिन्ह येत ह्या अंतकरणाची: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. बघा मनाचं मन पण जाणं किंवा मन उन्मन होणं म्हणजे मनाला एक छंद लागणं बरं का. हे पहिला मुद्दा. मन, बुद्धी. बुद्धी काय करता, बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. आत्मज्ञान काय, बुद्धीचा निश्चय आत्मज्ञान झाला पाहिजे. आत्मज्ञान. त्यानंतर दर्शनी संभाळणं अशी द्यायची बघा. त्यानंतर बुद्धीचा निश्चय आत्मज्ञान झाला पाहिजे. मन, बुद्धी, चित्त. चित्ताचा विषय चैतन्य झाला पाहिजे. म्हणजे माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद 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 माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद. बघा महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं, माझ्या मनाला लागो छंद नित्य गोविंद. आणि बघा अशी गायकरी असल्यावर किती वेळ आपण कीर्तन करू खरंच. म्हणजे तसं मी तुमची अशी समोर तुलना करतोय असं नाही. सगळे आगे अहो तुम्ही गायक आहेत म्हणून मला कीर्तन करता येते, नाही तर मी कोण कीर्तन करणार हो. मी तुमच्यातलाच एक. आणि आपण बघा आपण आपल्या भूमिकेत जात नाही कधी. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती मी तुझा अचिदाशी भक्ती म्हणून तरी बोल गंगावती शुकाराव की. अहो माऊली सारखा महात्मा म्हणतोय प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती मी दुबळा अर्चिदाशी. मग माऊली जर आपल्या स्वतः दुबळ समजत असेल तर आपण कीर्तनकार का समजावं असा प्रश्न आहे बघा. बरं कीर्तनकार समजायचं ठीक आहे. कीर्तनकार तुम्ही ती पदवी कुठून घेऊन आला हो, कुठून घेऊन आला आपण पदवी? कीर्तनकार, प्रवचनकार, भागवताचार्य, रामाचार्य, गायनाचार्य, लय विनोदाचार्य, त्यानंतर भजन सम्राट. एक जणाच्या घरावर ना महाराज भजन सम्राट म्हणे. अहो मी पहिलं वाचलं नाव असं पाठी बघितली भजन सम्राट सदाशिव महाराज होते. नाव नाही घ्या पण तरी पण जाऊ द्या ते बाहेरच्या गावचे. आणि बघा मी म्हटलं भजन सम्राट आहे सगळी सम्राट पाहिले, साखर सम्राट पाहिले, सगळे पाहिले पण भजन सम्राट पाहिलेच नाही. मिळाला ना बघायला. बरं असू द्या पदविका लावा ना मी म्हणतो. पण जास्त आज्ञानी काय, जास्त आज्ञानी आपला उद्धार होऊन जातो, आपण तरुण जातो. ते साधन बाजूला आहे महाराज. आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे आईसा अधिकार नारायणे कृपानो के दिला असे. म्हणून तुम्ही सांगा त्या साधनाने आपल्याला सचिदानंद पदवी मिळते. त्यो साधनाचा उपयोग मात्र साधनाचे सार मंत्र बीज हरे साधनाचे सार मंत्र बीज हरे एक तत्व धरी तोच एक एक तत्व धरी तोच एक एक तत्व धरी तोच एक. सुंदर प्रमाण दिलं गुले महाराजांनी. साधनांचे सार
बीज मंत्र हारी आत्मतत्व धरी तोची एक. मग आत्मतत्व धरल्यानंतर आपल्याला जो आनंद होणार आहे महाराज, आनंद आतमध्ये आपण आपण आपला सद्गुरू बाहेर शोधला पाहिजे, मान्य मला. पण माऊलीच्या पहिल्या अध्यायात माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितले मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष आत्या आदर विवेक आहे. मग मला तुम्ही सांगा, वाडा वया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची. आपला मुद्दा जाग्यावर ना आपण असा कारण की लय कळत नाही, थोडा आणू जाग्यावर. आणि मग वाडा वया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची. विठोबाचं नाम घेतल्यानंतर आपल्या अंतःकरणावरती परिणाम होऊन आपल्या मनाचं उन्मन होऊन आपलं मन कसं विठ्ठल नामाला लागतं ते अगदी तुकोबाराने सांगितले बघा. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. चंदया नामाचा घेतला से, चंदया नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. बघा, मग आपली वाचा अनावर झाल्यानंतर आपल्याला बाकीचं काय